तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही 2011 पासून स्वर्गीय आर पाटील यांच्या गटाकडे म्हणजे राष्ट्रवादीकडे आहे। 2011 ते 2018 व आज अखेर 34 संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व सचिव यांनी वेळोवेळी नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीमध्ये घोटाळा केलाय असा आरोप तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केला। महादेव नाना पाटील यांनी सर्व घोटाळ्यांचा पाडाच वाचून दाखवला व त्यांनी संपूर्ण कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याला आर आबांचे वारसदार हे जबाबदार आहेत असा आरोप केलाय। फक्त आर आबांच्या गत भाषण देऊन आबांचा वारसा जपत नाही तर संस्था मोडीत काढायचा डाव वारसदारांचा सुरू आहे असा गंभीर आरोप केला आहे। पत्रकार परिषदेवेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, पुंदीचे सरपंच धर्मेंद्र पाटील उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी। पाहुयात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील काय म्हणाले ते। 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराबाबत आपण यापूर्वी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे। सांगली रोडवरती जी नवीन बेदाना मार्केटची इमारत आहे त्या इमारतीच्या बांधकामामध्ये त्या अनुषंगाने जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या संचालकांनी मार्केट कमिटीच्या केलेला आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही माननीय हायकोर्ट येथे याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवरती सातत्यानं तारखा चालवून कोर्टाचा बडगा ज्या वेळेला आज मागच्या तारखेला उगारला गेला त्यावेळेला विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 कोल्हापूर यांनी या 34 संचालकांना यामध्ये 2010 पासून आत्तापर्यंतच्या जी संचालक आहेत त्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे आणि यामधून या बेदाना मार्केटचे जे इमारतीमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा इतर अनेक भ्रष्टाचार अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये जवळजवळ 20-21 मुद्दे आहेत आणि या सगळ्यामधील जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार जो आहे तो उघड व्हायला लागलेला आहे। संचालकांना नोटिसा लागलेल्या आहेत आणि आता ही रक्कम 50 ते 55 कोटी वसूल झाल्याशिवाय राहणार नाही। हे मार्केट कमिटीचं झालेलं नुकसान जे आहे ते येत्या काळामध्ये या संचालकांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवून त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे। तासगाव बाजार समितीची इमारत हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट 100 कोटीच्या आसपास आहे आणि हा माननीय आर आबांनी त्या काळामध्ये अतिशय प्रयत्नातून हा प्रोजेक्ट उभा केला। मात्र त्यांचेच वारस आणि त्यांच्यासारखं भाषण करणाऱ्यांनी या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य घेतलेलं नाही आणि हा जो 50 ते 55 कोटीचा भ्रष्टाचार आहे त्या सगळ्याला ही स्वतः जबाबदार आहेत। म्हणजे फक्त संचालक जबाबदार नाहीत, संचालकाच्या नावावर जी भानगडी झालेली आहे त्या कुठंपर्यंत गेलेले आहेत ते सर्व ज्ञात आहे। त्यामुळे या सगळ्या पैशाची भरपाई येणाऱ्या काळात संचालकाकडून शासनामार्फत वसूल केली जाणार आहे। आपणास का जबाबदार धरू नये असे जी म्हणले कर्जावर रकमेवर व्याज व भाडेपोटी दिलेले व्याज इत्यादी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ही वेगळा विषय म्हणजे जो आकडा दिला नाही आकडा दिलेला नाही फक्त यामध्ये तू म्हणताय ते मुद्दा बरोबर आहे। सगळं मिळून ते जे 54 कोटी म्हणतात यात नाही आलेलं 54 कोटीचं। ऐका तर मी मला 2 मिनिटं फक्त द्या। यामध्ये बांधकामाबाबत ज्या निमित्ताने चुकीचं काम केले ते सगळे आलेलं आहे परंतु आकडा जो 4,51,00,000 जी बोगस बिलं काढली त्याचा आहे आता आणि बाकीच्या गोष्टीला सुद्धा तुम्ही जबाबदार का झाले त्याचे आकडे दिलेले नाही। आज म्हणतो ना तिने आकडा काढलाय का आपल्या समोर आकडा